श्री स्वामी समर्थ भक्तांनो, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते. शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पौर्णिमा करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. तिचा तुम्हाला खरोखर चांगला उपयोग होणार आहे. तळमळीने सांगते की घरच्या घरी सेवा करा. मोठ्यातले मोठे कार्य, मोठ्यातलं मोठं काम तुमचं सुद्धा सिद्ध होईल, पूर्ण होईल. खूप चांगला अनुभव येतील. तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करू शकता. या व्हिडिओमध्ये 2 सेवा सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या व्यवस्थित समजतील. कोणतीही एकच सेवा केली तर सुद्धा चालेल. हे सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकता. म्हणजेच काय, आपल्याच देवघरात श्रीदेवता असतील तर त्या देवीला श्रीदेवतेसाठी तुम्ही पौर्णिमा दिवशी ही सेवा नक्की करू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरुवातीला तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता. त्यानंतर म्हणजेच सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल. ज्यांना कायमस्वरूपी करायची की नाही असे अनुभव घ्यायचे म्हणून साधारण 6 महिने सेवा करून बघा. त्यांचं तुम्हाला काय चांगले अनुभव येतात हे सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. मी तुम्हाला हे सगळं का सांगते आहे, याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा उपयोग करत नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का. तर तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी करून बघता तेव्हा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात किंवा असू शकतात. आपल्या कुळाच्या आई किंवा आपली कुळदेवता जी असेल त्याप्रमाणे आपण सेवा करायची. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामीर्थ नक्की लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हेही तुम्हाला मी या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचा. हे कुंकू हळदीपासून बनवलेले असेल तर अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेले कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकतात, ते घ्या. शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं, म्हणूनच घरचं कुंकू वापरावा. आता इथे आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाका आणि थोडंसं म्हणजे 1 वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून त्यामध्ये टाका आणि त्याची पेस्ट बनवा. जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचे पाणी तयार ठेवलेले आहे, तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. आत्ता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकरच उठायचं आहे. लवकर म्हणजे किती, पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी. त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं ते तुम्ही ठरवा. त्यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे, तर आपल्यावर प्रसन्न व्हावी, तिचा आपल्यावर आशीर्वाद व्हावा असं वाटत असेल तर एवढा आपल्याला त्याग करावाच लागेल. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायचं, कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते. म्हणजे तिचे फळ आपल्याला अवश्य मिळतं आणि आपली जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असते तर त्याचं फळसुद्धा संपूर्ण नक्कीच मिळतं. आणि तुम्ही कोणतीही सेवा तर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल, तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणारच. तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणार. मग तुमचा सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे 3-3:30 वाजेच्या आत तुमच्या आंघोळ झाली की तुम्हाला जे पाणी
तयार करून ठेवलेले होतं ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचे आहे आणि त्यांना देवघरांमध्ये स्थापन करायचे आहे. त्यातल्या त्यात एक कुलदेवतेचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर त्या सर्व श्रीदेवीचा देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊन शकता. त्यानंतर काय करायचे, जे कुलदेवीची मूर्ती आहे किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. मूर्तीवर किंवा मग श्रीयंत्रावर करायचा आहे. जसं कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवांना स्नान घालायचं. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धी ओम श्रीं ह्रीं लक्ष्मे नमः किंवा मग महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदया फट स्वाहा असं 108 वेळा म्हणायचं. कुंकवाच्या पाण्याने स्नान घालायचं. तुम्हाला पहाटे 3-3:30च्या दरम्यान करायचं आहे. तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला तर तिथे तुम्हा देवीचे पहाटे 3-3:30चे रूप घेऊन कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असं, कारण त्यावेळी देवीचे स्नान घातलेले असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्याच वेळेस जर आपण दर्शन झालं मग विचारायलाच नको, अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात. देवीचे हे रूप बघितल्यावर त्यांच्या पद्धतीनेच तोच अनुभव घेण्यासाठी आणि भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल, दुसरी कोणती असेल तरी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता, तरी या सर्वांसाठी म्हणजे या सर्व देवतांसाठी हा विधी आपल्या पौर्णिमेच्या दिवशी करता येतो. आता ही पौर्णिमे कुंकुमार्चन सेवा नक्की करा. योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलेच आहात तर तुम्हाला ज्या काही पौर्णिमेच्या पूजा सेवा करून घ्यायच्या आहेत, पौर्णिमेच्या दिवशी करून द्यायचे आहेत. तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर ही खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं, तर तुम्ही कदाचित जर तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल आणि त्या नव्याने समजतील त्यानुसार तुम्ही जर दर पौर्णिमेला ही सेवा करताना सुरुवात करायला केली तर तो फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे, फरशी पुसणं, मुख्य दरवाजा पुसणं, गॅसची पूजा करणं, या सेवा पौर्णिमा अमावस्या आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे. आता दुसरी पौर्णिमेची सेवा ती आहे की खूप फलदायी आहे. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर पौर्णिमेपासून 11 पौर्णिमेपर्यंत करावी. बघा, घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त एक दिवस त्या दिवसाला फक्त तुमच्या कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे 15 मिनिटे जर त्यामुळे तुमच्या घरातील सर्वांना त्याचा फायदा होत असेल तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करायलाच पाहिजे. ते काम होईलच, पण त्याच्याशिवाय अतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षा केली नव्हती असेल ती सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण होणार आहे. जसा महिन्यात जाईल तसतसं तुम्हाला विश्वास होणार नाही एवढं तुमच्या घरामध्ये बदल होणार आहेत. तुम्हाला बघायला मिळणार आहे की वर्षानंतर ही बघाल की 1 वर्षापूर्वीच माझं आयुष्य काय होतं आणि 1 वर्षानंतर मी आत्ता कुठे आहे. एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचलेला असाल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेलं आहे परंतु त्यांना कुठेही जॉब मिळत नाही किंवा मुलं प्रयत्न करतायत, 100% येत आहेत, कष्ट करतायत, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यानंतर जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही. तुम्ही प्रयत्न खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही, तर ही सेवा तुम्ही नक्की करा. याचा तुम्हाला
अनुभव नक्की येईल. स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत. ज्या काही समस्या आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण त्या अतिरिक्त असून सुद्धा काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाहीत. त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. अशा तुमच्या घरातील, तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कुटुंबातील घरामध्ये ज्या काही समस्या आहेत, प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी, त्यासाठी परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात, तेव्हा काहीच कळत नाही, आपलं डोकं चालत नाही, अशा वेळेला त्याच्यातून तुम्ही पुढे कसे निघून, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प हा पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो, परत परत करायचा नसतो. घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरांमध्ये कुलदेवीची ती मूर्ती असेल की कुलदेवतेचा टाक असेल किंवा कुलदेवतेचा फोटो असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटोवर अभिषेक केला जात नाही, म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. देवघरांमध्ये जिथे ज्याची जागा आहे तिथे ठेवायची. कमीत कमी सकाळी पहाटे पण तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची आहे. कुंकुमार्चन करताना देवीचा मंत्र म्हणावा लागेल. ओम येह ही क्लीम चिम चामुंडाय विच्चे. एखादी वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून लक्ष्मी देवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा. खीर बनवली तर अतिशय उत्तम, कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे. पण बाकी काही खीर करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकेल, कारण दिवसभरामध्ये तुमचे वेळेपासून कधीही तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकते किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाने ओटी भरली देवीची तरी सुद्धा चालते, हरकत नाही. जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हींपैकी एक ते तुम्ही करायचे आहे. समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या, ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस घ्या, पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ते मिळालेलं नसावं. तो आपल्या पैशाने आपण किंवा विकत आणायचं आहे. यावर एखादा गजरा, वेणी, कमीत कमी 11 रुपये दक्षिणा ठेवायची. जास्तीत जास्त तुम्ही किती ठेवू शकता. यासोबत तांदूळ, हळद, कुंकू, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, अखंड बदाम, खारीक हे तुम्हाला घ्यायचे आहे. याचबरोबर हिरव्या बांगड्या 5 घ्यायच्या. हिरव्या बांगड्यासुद्धा ज्या कोणी दिलेल्या नसाव्या, ज्या आपण सौभाग्याची वस्तू म्हणतो ना, तुम्हाला ते ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता. आजकाल बरेच जण बघा नेलपेंट, बॉटल, मेहंदीचा कोन असा सगळ्या गोष्टी ठेवतात. हे सगळं तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवू शकता. बाकी इतर गोष्टींची गरज नाही आहे. फक्त 5 बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. जोडवी ही चांदीची असावी असं नाही आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या, नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानावर गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी, त्याच्यासोबत छोटासा आरसा, कंगवा, त्याचसोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डबीसुद्धा मिळते, तर ते सुद्धा घेतलं पूजा साहित्याच्या दुकानांमधून तरी सुद्धा चालेल. हे एकत्र ठेवायचं. त्याचसोबत 5 फळं किंवा 5 फळं नसतील तर कोणतेही एक फळ आपण ठेवायचं. मग त्यानंतर एका ताटामध्ये घ्यायचे सर्व साहित्य आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवतेचे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा. आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं. त्यानंतर कुलदेवतेचं नामस्मरण करायचं. नामस्मरण करताना सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्याच नंतर ही ओटी भरावी. कुलदेवतेला मागणं मागायचं. मनातल्या मनात गोष्ट बोलायची की कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात, किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, आरोग्याची प्राप्ती होऊ दे, असे काही तुम्हाला हवा आहे ते तुम्ही बोलायचं. आणि हे ओटीचे ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर येईल अशा पद्धतीने धरायचं आहे. आणि त्यानंतर ते ताट 3 वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या फोटोवरून
ओवाळून घ्यायचे आहे. असे मूर्ती किंवा देवघरातील हे 3 वेळा तुम्हाला ते स्पर्श करायचा आणि ही ओटी जिथे देवघराच्या समोर जागा आहे तिथे असेल तिथे ठेवायचं. देवघराच्या जिथे जागा नसेल तर खाली एखाद्या चौरंग किंवा पाट ठेवायचा. त्यावर ही ओटी ठेवली तरी सुद्धा चालते. नमस्कार करायचा कुलदेवतेला आणि ओटीची आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी तिथेच राहू द्यायची. पौर्णिमा तिथी संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग जे ओटीचे साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकतात. तुम्ही ही साडी घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस घेतला असेल ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही हे सगळं साठवून ठेवा किंवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या मूळ पीठावर जाणार आहात दर्शनासाठी तेव्हा तिथे जाऊन देवीला अर्पण करा. किंवा तुमच्या गावामध्ये एरियामध्ये कोणत्याही देवीचे मंदिर असेल तर देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही अर्पण करू शकता. जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळ वगैरे त्याच्या खराब होणाऱ्या वस्तू असतात त्या तुम्ही खायला घ्यायच्या आणि वेणी गजरा काढून ठेवा. बाकीचे राहते ते साहित्य तुम्ही साठवत चला. जसं समजा 2-3 महिन्यांनी तुम्ही देवीची मूळ पीठावर जाणं झालं तेव्हा देवीला अर्पण करून यायचं असं करू शकता. किंवा महिन्याला तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता. मग काहीतरी वर्षातून जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेला जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि तेव्हा मग तिथल्या गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता. जसं पौर्णिमा जातील तसं प्रत्येक पौर्णिमाला तुम्ही सेवा कराल, फुले देवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवतेची कृपा जपणे तुम्हाला आयुष्यात तुमच्या घरात इतकी बदल होतील की ती जवळ सुरुवातीला सांगितलं तसं खूप चांगलं अनुभव तुम्हाला येतील. आणि हे खूप काही अवघड नाहीये, साधी सोपी होती. बघा, आपण कोणाच्या तरी घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं तर आपण अगदी सहजपणे त्या महिलेची ओटी भरतो. आपण इथं आपल्याला कुलस्वामीने महिन्यातून एकदा तरी तिची ओटी भरली. बघा, ती फक्त तुम्हाला एवढं देईल की तुमच्या कुलदेवतेची, तुमच्या कुलस्वामिनीची जी तुमची ओंजळ कधी कमी पडू देणार नाही. भरभरून ती तुम्हाला देईल. अगदी खरं सांगते. तुम्हाला या सेवेने काय दिलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते तुम्ही सगळं व्यवस्थित करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.